पोलिसांनी त्या SP नी सोमनाथ खारगेंनी ही बाब राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली। त्यांनी ते व्हिडिओ नेऊन दाखवले आणि त्यानंतर गृहमंत्र्यांनी एक स्पष्ट आदेश दिले की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई करा, याला सोडता कामा नये। पोलीस कामाला लागले आणि नंतर यांच्या लक्षात आलं की याला याची कुणकुण लागली आहे आणि हा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या विचारात आहे। त्यावेळेला पोलिसांनी एक लुकआउट नोटीस जारी केली, जी आता तुम्ही स्क्रीनवरती बघता। यांनी हाही निरोप दिला याच्या जवळच्यांना की तू जर एअरपोर्टवरती गेलास तर आम्ही दिलेल्या लुकआउट नोटीस प्रमाणे तुला अटक होईल आणि तुझी बभरा होईल, म्हणून हा पळून जाऊ नये म्हणून साध्या वेशातले पोलीस हा याच्या निवासस्थानी, याच्या ह्या मठाच्या, याच्या आश्रमाच्या आजूबाजूला तैनात करण्यात आले होते। आणि त्याचबरोबर हे प्रकरण त्याची व्याप्ती वाढते हे लक्षात आल्यानंतर 13 मार्चला मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली, हे माध्यमात यायच्या आधी। आणि मग SITकडे अहिल्यानगरच्या पोलिसांनी आपला जो सगळा अहवाल आहे तो अहवाल दिला आणि त्याची नोंदणी रितसर कागदपत्राच्या माध्यमातून केली। Get ready.